नारायण राणेंनी जरांगेंवर घणाघाती टीका केली आहे। पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणणाऱ्या जरांगेंना मोदी येतील तेव्हा जागेवरून हालून दाखवावं असं आव्हान राणेंनी दिलंय। तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल, आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटकं करावीत असं नारायण राणे म्हणाले। मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी अजून पूर्तता केलेली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या सिन्नरमध्ये केला। एकनाथ शिंदे अनेक आश्वासनं देतात मात्र ती पूर्ण करत नाहीत अशी टीका त्यांनी केली। मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र भाजप संपवत असल्याचा आरोप त्यांनी केला। मनोज जरांगेंनी जालन्यातून लोकसभा निवडणूक अपक्ष लढावी असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं। त्यामुळे लोकसभेच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा प्रश्न सुटू शकतो, तसंच जरांगेंनी कुठल्याही पक्षातून लढू नये असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला। मनोज जरांगेंचे मराठा समाज अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ज्याला गरज असून त्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगेंना केलं। सरकारनं अधिसूचना जारी केली, 17 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचे। निघालेली अधिसूचना ही त्यांच्या मागणीनुसारच निघाल्याचं तायवाडे म्हणाले। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मनमाडच्या नांदगावमध्ये मराठा समाजाकडून बेमुदत उपोषण केले जाते। मराठा आरक्षण अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी शासनानं तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं आणि प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जाते। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये आदिवासींनी आमरण उपोषण सुरू केले। जमिनी बळकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून जमीन त्यांच्या नावे करण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी उपोषण करतात। सिन्नरच्या तहसील कार्यालयावर एकलव्य आदिवासी संघटनेकडून हे उपोषण केले जाते।